भारतीय जनता पक्ष निवडण्यामागचं कारण काय होतं तुमचं? सबका साथ सबका विकास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज सर्व समाज सुटापुटात आलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत एक जवळजवळ 4.5 कोटीचे कामं ह्या ब्रिजवाडी उत्तरनगरी भागामध्ये झालेत. महानगरपालिकेची पाईपलाईन नाही गेलेली आहे का त्या भागात? पाईपलाईन गेलेली आहे पण साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, विशाल तू मला नाही जास्त बोललं तरी चाललं असतं, पण त्या महिला पोलिसांना जे सांगितलं महिलांसाठी ते खूप मोलाचं झाले. एखाद्या कार्यकर्त्यावरती विश्वास नागरिकांनी ठेवणं, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो तुम्ही संपादित केलेला आहे. महिलांच्या दृष्टिकोनाने तुम्ही काम करणार म्हणल्यावरती तुम्ही लाडका भाऊ असायलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले होते की तुमच्या घरातली महिला जर शिकली तर तुमच्या येणाऱ्या 100 पिढ्या चांगलं आयुष्य जगतील. आता आपण पाहिलं की आगामी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तर तुम्हाला जर नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही काय करू इच्छिता? जनतेचा सेवक म्हणून कार्य करत राहील आणि नाही जर संधी भेटली तर एक कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, एकनाथ शिंदे, अनापातनाथ एकनाथ, अतुल सावे, प्रामाणिक काम विकासावर ठाम. कधी कधी काही माणसं कुठलाच आणि कसलाच गाजावाजा न करता सातत्यानं समाजात काम करत असतात आणि त्यांचं योगदान देत असतात. पण असेही काही माणसं असतात की त्यांना त्यांच्या केलेल्या कामाचं कुठलंच फलित मिळावं किंवा कसल्याच अपेक्षा नसतात आणि ते प्रामाणिकपणे त्यांचं काम सुरू ठेवतात. ब्रिजवाडी असो, उत्तरानगरी असो, सावित्रीनगर, नारेगाव या सगळ्या भागातून गेल्या काही वर्षांमध्ये एक नाव सातत्याने ऐकू येतंय, ते म्हणजे विशाल खंडागळे यांचं. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम केले. विशालजी एका सामान्य कुटुंबातून येतात आणि तसेच ते हळूहळू सामाजिक कार्यात सक्रिय झालेले आहेत. मंत्री अतुल सावे यांच्यासोबत ते भाजपात सक्रिय काम देखील करत आहेत. त्यांचा हा प्रवास नेमका कसा आहे हे आपण आज त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत. तर विशालजी, तुमचं ADO स्टुडिओमध्ये आणि अभिजात महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहात आणि मंत्री अतुल सावे यांच्यासोबतही सक्रिय काम करत आहात, तर हा नेमका प्रवास तुमचा कसा सुरू झाला? पहिल्यांदा 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची तयारी चालू होती. अशी आमची भेट झाली आणि आम्ही सावे साहेबांच्या माध्यमातून ब्रिजवाडी ते भारतीय जनता पार्टीची शाखेची स्थापना केली. शाखेची स्थापना केली. आम्ही साधारण एक 10-15 मुलं होतो. ते 2013 मध्ये जेव्हा सावे साहेब आमदार सुद्धा नव्हते तेव्हा आमचा हा प्रवास सुरू झाला. त्या सावे साहेबांचं करण्याचं जे कार्य आहे त्या कार्याला आम्ही प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत गेलो. 2014ला जी इलेक्शन आलं होतं त्याच्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे सावे साहेबांना काम केलं आणि त्या पहिल्या इलेक्शनला सावे साहेबांना आम्ही ब्रिजवरून चांगलं मतदान निवडून प्रभागातून वार्डातून आम्ही हे केलं. साधारण त्याच साहेबांचा कालांतराने माझ्यावर विश्वास वाढत गेला आणि मी शाखाध्यक्ष सुरुवातीला झालो. त्याच्यानंतर वार्डाचा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, वार्ड अध्यक्ष झालो. कालांतराने पुढे चालून मी सिडको मंडळ म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे वार्ड असतो, एक 24 वार्डाचं एक मंडळ असतं, त्या मंडळाचा उपाध्यक्षची जबाबदारी मला दिली आणि मागच्या काही दिवसापासून माझ्याकडे सिडको मंडळाच्या सरचिटणीसची जबाबदारी आहे आणि या अनुषंगाने मी पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य केलं. भारतीय जनता पक्ष निवडण्यामागचं कारण काय होतं तुमचं? भारतीय जनता पार्टी निवडण्याचं कारण हेच होतं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा जो विश्वास आहे सबका साथ सबका विकास, म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा जो स्लोगन आणि सर्व समाजाला एकत्रित करून जो विकास आणि त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्व, या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी निवडली. आणि खास करून सावे साहेब एक उद्योजक होते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सामावत सोबत घेऊन ते कार्य करत असत. आपण पाहिलं तर तुम्ही गेल्या काही वर्षांपासून आरोग्य शिबिरं केली, रक्तदान शिबिरं केली आणि गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय साहित्याचं वाटपही केलेलं आहे. तर यामागचा तुमचा सामाजिक कार्य करण्याचा हेतू तर होताच, पण त्यामागे काही वेगळं कारण होती का? नाही, त्यामागे वेगळं कारण काही नाही. एक भावना होती. आपण ज्या लहानपणी मला जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मला वह्या पुस्तक भेटत नव्हते, त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण
म्हणजे 12वी नंतर माझं शिक्षण होतं. पण ज्या सुरुवातीला आमची परिस्थिती हलाखीची होती. आई 2 भांड्या करून घरात उदरनिर्वाह करायची. पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज सर्व समाज सुटापुटात आलेला आहे. आणि मग ती एक आपल्याला विद्यार्थ्यांना, परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे. आम्ही वह्या वाटप असो, आरोग्य शिबिर असो, रक्तदान शिबिर असो. आणि आपण जर पाहिलं तर ब्रिजवाडी आणि उत्तरानगरीमध्ये तुम्ही भविष्यासाठी कोणता दृष्टिकोन घेऊन काम करत आहात? उत्तरानगरी आणि ब्रिजवाडीसाठी आमचा हा वाड हा अत्यंत मागासलेला वाड आहे. म्हणजे जे 2014 पासून सावेसाहेबाच्या माध्यमातून कामं होत आली, त्याच्या आधी म्हणजे वाडाची परिस्थिती खूप बिकट होती. पण सावेसाहेब जेव्हा आमदार झाले, या आमच्या वार्डासाठी ब्रिजवाडी उत्तरानगरी असो, खूप मोलाचा निधी आमचा ब्रिजवाडी उत्तरानगरीसाठी दिला. सावेसाहेबाच्या माध्यमातून परिसरामध्ये विविध विकास कामे झाली. त्याच्यामध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन. आता समोरचा जर तुम्ही प्रश्न विचारला भविष्यात दृष्टीने तुमचं उत्तरानगरी आणि ब्रिजवाडीसाठी विजय काय, मला ब्रिजवाडीमधील सर्व रस्ते आणि मुलांना खेळण्यासाठी चांगलं गार्डन असो, महानगरपालिकेची शाळा, एक शुद्ध इमारत उभारण्याचा संकल्प आहे. वार्डामध्ये जे तरुण मुलं आहेत ते नशाकडे वळत आहेत, त्यांना त्या व्यसनापासून दूर करून एक सामाजिक आणि एक त्यांच्यामध्ये काहीतरी बदल करावा यासाठी वार्डामध्ये तसे जिम उभा करणं, वाचनालय उभा करणं हा म्हणजे दृष्टिकोन आहे. हां, आणि उत्तरानगरी आणि ब्रिजवाडीमध्ये तुम्ही म्हटलात की पूर्वी म्हणजे एवढं काही प्रगत नव्हतं तो भाग. तर कोणकोणत्या अडचणी पूर्वी होत्या त्या तुम्ही सोडवल्या आणि आता सध्या असलेल्या कोणकोणत्या अडचणी तिथे आहेत? पूर्वी ह्या भागामध्ये रस्तेच नव्हते. 2013च्या पूर्वी काही भागामध्ये म्हणजे जाण्यासाठी गुडघे इतकं चिखल असायचा. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसायचा. आणि मुलं यायचे ते चिखलामध्ये पडायचे, मीडियावाले यायचे, बातम्या द्यायचे. आणि हा वाडा तर म्हणजे एक हलाखीची परिस्थिती वाडाची होती. पण आम्ही सातत्याने सावेसाहेबांना बी आम्हाला वेळोवेळी योग्य तो निधी दिला, वाडाचा विकास केला. सावेसाहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत एक जवळजवळ 4.5 कोटीचे कामं ह्या ब्रिजवाडी उत्तरनगरी भागामध्ये झाले. त्याच्यामध्ये बुद्धविहार असो, रस्ते, ड्रेनेज लाईन असो. आता समोर जे आहे माझे एक आहे आपले महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब, त्यांची एक संकल्पना आहे. म्हणजे आपल्या शहरामध्ये त्यांचा कार्यक्रम चालू आहे, आम्हाला खेळू द्या. ह्या योजनेअंतर्गत मी ब्रिजवाडीतील सोयलनगर जो परिसर आहे तिथं महानगरपालिकेचे खुलं मैदान आहे. तिथं आपण त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेकडून आपण तिथं मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर गार्डन आणि ओपन जीप, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आता सध्या नागरिकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? नागरिकांच्या अपेक्षा म्हणजे नागरिक मी जवळजवळ 2019 पासून सक्रिय राजकारणापासून मी आज होतो. पण 2019 पासून मी सक्रिय म्हणजे नागरिकांमध्ये ह्या पद्धतीने पोहोचलो. 2019 जे पहिले इलेक्शन संपले, 2019 पासून इलेक्शन झाले नाही, कोणी प्रतिनिधित्व करायला तयार नव्हतं. आणि नागरिक माझ्याकडे ह्या दृष्टीने हा सावेसाहेबांजवळ आहे, सावेसाहेबांचं काम याला आपण सांगितलं, सावेसाहेब काय करतात. म्हणजे गावामध्ये परिस्थिती अशी होती, आज तुम्ही बघता ब्रिगेडमध्ये ना जुन्या काळी हातपंप असायचे, बऱ्याचशा ठिकाणी आपण शहरामध्ये आहे. पण आजच्या परिस्थितीला ते हातपंप पूर्ण जमिनीपर्यंत गेले, त्याचा वापर करत नव्हतो, कोणी नव्हतं. पूर्ण त्याचं जे पाणी निघतं हातपंपातून ते पूर्ण खाली ढसलेले होते. पण तीच गोष्ट आपण वाड्यामध्ये फेरफटका मारत असताना ते जाणवली. महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला. आज त्या ठिकाणी जर गावामध्ये लाईट नसली तर रोजच्या 2 हापशेतून लोक पाणी भरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान. त्या परिसरामध्ये केलं, भाऊ आम्ही तू हापशे हे दुरुस्त करून दिली, मला खूप फायदा झाला. माझ्याकडे बोर नाही, कारण की काय व्हायचं काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं काही ठिकाणी बोरवेल आहे, तर मग तिथून ते पाणी घ्यायचे. मग त्यांना हांडा 10 रुपये हांडा, 15 रुपये हांड्यानं पाणी पाहिजे. पण आज ही हापशी दुरुस्त झाल्यामुळं लोक त्या हापशीतून पाणी मोफतमध्ये पाणी त्यांना भेटतंय. महानगरपालिकेची पाईपलाईन नाही गेलेली आहे का त्या भागात? पाईपलाईन गेलेली आहे, पण आता नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. पाण्याचा मध्ये जी अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून 1680 कोटीचा निधी प्राप्त झाला होता. महाराष्ट्र जे प्राधिकरणच्या माध्यमातून जे काम चालू आहे, आता त्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे. काही भागामध्ये जी लाईन जुन्या झालेल्या होत्या
त्याच्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. तर मग त्यामुळे पाणी आहे, पण काय पाणी साचवण्यासाठी नागरिकांकडे साधन नसल्यामुळे आणि तेवढं स्टोरेज आपण करू शकत नव्हते नागरिक. त्यामुळे आपण ते आपल्याकडे पाठपुरवठा म्हणजे तुम्ही अक्षरशः त्याचे ठोबं आपल्याकडे आहेत, तुम्ही बघू शकता पूर्ण ती खचलेली होती. आपण ती दुरुस्त करून व्यवस्थित करून पाणी पुरवठा होईल. पण हापशांना 12 महिने पाणी असतं का? 12 महिने पाणी असतं, उन्हाळ्यामध्ये अडचण नाही काहीच नाही. आणि भविष्यात तुमच्याकडे जर सपोज अथॉरिटी आली एखादी, तुम्हाला जर एखादा अधिकार प्राप्त झाला, तर तुम्ही महिलांच्या दृष्टिकोनाने तुमच्या भागामध्ये काय काम कराल? महिलांच्या दृष्टिकोनाने मागच्या 2024 साली माझा एक कार्यक्रम घेतला होता मी महिलांसाठी. आणि एक कार्यक्रम माझा पुढे आहे. वाटतं नव्हतं एवढी अपेक्षा मध्ये प्रतिसाद मिळाला. हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण दामिनी पथकच्या ज्या निर्मला मॅडम आहेत आणि त्यांच्या टीमला पूर्ण आपण त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये आपण महिला सक्षमीकरणासाठी आपण त्याच्यामध्ये भर दिला. बाबा त्या माध्यमातून त्यांच्या दृष्टिकोनाने महिलांना सतर्क राहण्यासाठी काय उपाय, त्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या कार्यक्रमाला साहेब सुद्धा आले होते. त्यांना जवळजवळ 1 घंटा आपल्या त्या कार्यक्रमाला जोडला. पण साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, विशाल मला नाही जास्त बोललं तरी चाललं असतं, पण त्या महिला भगिनीने महिला पोलिसांना जे सांगितलं महिलांसाठी ते खूप मोलाचं झाले. त्याच्यानंतर त्या दामिनी पथकानं त्यांचे व्यक्तिगत नंबर महिलांना दिले. बाबा तुम्हाला कधी काही अडचण आली तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्यासाठी सातत्यानं तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि महिलांच्या दृष्टिकोनानं तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी आपण त्या परिसरामध्ये संधी मला महानगरपालिका निवडणुकीची संधी पक्षाने मला संधी दिली. तर त्या संधीचं सोनं करून मी वार्डामध्ये महिलांच्या दृष्टिकोनाने सातत्याने पोलिसांची व्हॅन या वार्डाच्या मध्ये दौरे त्याचे फेरफटका वाढवून त्याच्यासाठी महिलांच्या दृष्टिकोन सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे या प्रत्येक भागामध्ये आम्ही लावू. आणि एक माझं संपर्क कार्यालय उत्तरनगरीमध्ये आहे. म्हणजे भागामध्ये संपर्क कार्य असल्याने प्रत्येक महिलांकडे आज उत्तरनगरीचा एक विशाल भाऊचा नंबर, माझा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. कारण की कधीही फोन केला तर विशाल भाऊ आपल्या मदतीसाठी येतात. म्हणजे काय घरचे म्हणजे आजूबाजूचे भांडणं तरी झाले तर ते फोन करतात, विशाल भाऊ इथं असं झालं या, तिथं जाऊन आपण त्यांचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला म्हणजे जर भांडणं जरी झाले, तुम्ही सांगितलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करणं पण ही एक कला असते. आणि त्यातल्या त्यात कार्यकर्त्यांवरती आजकाल जसं आपल्या महाराष्ट्रात राजकारण सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे राजकारण्यांवरती किंवा एखाद्या कार्यकर्त्यावरती विश्वास नागरिकांनी ठेवणं, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो तुम्ही संपादित केलेला आहे. तर हा जो विश्वास तुम्ही संपादित केलेला आहे नागरिकांमध्ये, नागरिक तुमच्यावर जे प्रेम करतात, हे कसं काय घडलं? आमचे नेते अतुल साहेब यांना जे माझ्यावर विश्वास टाकला आणि ती जबाबदारी दिली. कारण की कुणी सांगितलं आमच्याकडे एक समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला. महिलांना वाटतं बाबा आपण विशालकडे गेलो तर हे काम आपलं नक्की होणार. त्याच्यामध्ये आपण महिला एक विश्वासानं आपल्याला सांगतात. ओके. त्याच्यामध्ये काय झालं, महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये जेव्हा ती योजना फॉर्म भरणं सुरू होते, आपण परिसरातील जवळजवळ 300 ते 400 महिलांचे फॉर्म आपण रजिस्ट्रेशन करून दिलं. तेव्हापासून त्यांचा मी लाडका भाऊ झालो. बरं, ही चांगली गोष्ट आहे. आणि महिलांच्या दृष्टिकोनाने तुम्ही काम करणार म्हणल्यावरती तुम्ही लाडका भाऊ असायलाच पाहिजे. मग तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ कशी असते यामध्ये? तुमच्या कुटुंबाला तर आता तुमच्या भागामधील नागरिकांना तुमच्यावर एवढा विश्वास आहे, तर तुमच्या कुटुंबाला निश्चितच तुमचा अभिमान वाटत असेल ना? कुटुंबाला म्हणतो आता काय कुटुंबासाठी तेवढा वेळ देणं होत नाही. हा, ते साहजिक आहे. कुटुंबासाठी तेवढा वेळ देणं होत नाही. मग घरी आई असते, पत्नी असते आणि मुलं असतात. सकाळी साधारण 10 वाजेपर्यंत घरात असतो, पण संध्याकाळी कधी घरी जाईल, किती वाजता घरी जाईल याचा अंदाज नसतो. पत्नी आणि आई एक घरचं मॅनेजमेंट करून देतात. त्यांना पण आता काय होतं, कालची गोष्ट आहे, काही भागामध्ये लाईट 2 दिवसापासून खंडित असल्यामुळे मी फोन केलेले, पण काही कारण माझा फोन रिसिव्ह नाही झाला, तर महिना डायरेक्ट घरी आल्या, आमची लाईट नाही. एक कार्यकर्त्याकडे म्हणजे लोक विश्वास ठेवून आपल्याकडे येत आहे, विश्वास यांच्याकडे काम होईल
त्या दृष्टिकोनाने आपल्याकडे येतात आणि त्यांचं मी एक काम करू शकतो हे आता माझं खूप मोठं समाधान मानतो. नक्कीच महिलांच्या दृष्टिकोनाने काम करणं सुद्धा गरजेचं आहे. गरजेचं आहे. आज पहिलं आपण बघतो जे महिलांकडे आपण त्या दृष्टीने बघतो कारण की आज खूप समाजामध्ये वाईट नजरेनं पाहणाऱ्या माणसाची संख्या झालेली आहे, एक दृष्टिकोन झालेला आहे. पण ते मिटवण्याचं काम आपल्याला एक प्रामाणिक प्रयत्न आपण पुढं संधी पक्षानं दिली नाही दिली, पण माझं काम जवळ माझ्याकडून होईल तर मी करीत राहणार महिलांच्या दृष्टिकोनाने. नक्कीच आपण करायलाच हवं, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले होते की तुमच्या घरातली महिला जर शिकली तर तुमच्या येणाऱ्या 100 पिढ्या चांगलं आयुष्य जगतील. त्याच्यामुळे महिलांच्या शिक्षणाकडे किंवा महिलाच्या आरोग्यांकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे. मग तुम्ही महिलांच्या दृष्टिकोनाने आता तुम्ही त्यांच्या सुरक्षेचा तर मुद्दा मांडला, पण त्यांच्या आपण पाहतो की हालाकीची परिस्थिती असते म्हणून महिलांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. आणि तर तुम्ही स्पेशली त्यांच्यासाठी काही भविष्यात आरोग्य शिबिर काही तुम्ही उपक्रम असं काही? महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सातत्यानं बघत असं आम्ही आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस झाला. भारतीय जनता पार्टीने हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला. त्याच्यामध्ये आम्ही ब्रिजवाडीमध्ये आरोग्य नेत्र तपासणी कॅम्प आयोजित केला होता. जवळजवळ 76 जणांनी नेत्र तपासणी केली आणि 128 जणांना आरोग्याची प्राथमिक तपासणी त्या ठिकाणी केली. आम्ही मोफत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये महिलांना त्याच्यामध्ये चांगला सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये अजून काय झालं, महिलांच्या दृष्टिकोनानं आमच्या लहान मुलांच्या दृष्टिकोनानं भागामध्ये अंगणवाडी जे आहे ना, अंगणवाडी नसल्यामुळे काय झालं, ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांना बसण्यासाठी लागणारी माझं संपर्क कार्यालय, तर मी त्यांचा जो महिन्याचा प्रत्येक सोमवारी ते कॅम्प आहे त्यांना आपण ऑफिस उपलब्ध करून बाबा तुम्ही इथे घ्या. त्यानं काय झालं, महिलांना अजून ऑफिसमध्ये यायला लागली, बाबा हे विषय बोलतो ऑफिसची कनेक्टिव्हिटी त्यांना वाढली, त्यांच्यासोबत कनेक्शन वाढलं. दर महिन्याच्या सुमारे जवळजवळ 100-150 महिला ऑफिसमध्ये येऊन जातात. म्हणजे एक चांगला रिस्पॉन्स मला म्हणजे आरोग्य विभागाचं मी मला खूप त्याच्यामध्ये एक सहकार्य लाभलं. एक आपण काय करतोय ज्या म्हणजे ब्रिजवाडी, नारेगाव, मिसरवाडी, उत्तरानगरी, शिंदेबन, सावित्रीनगर ह्या महिलांचा आता बचत गट आहेत. खूप सारे बचत गट आहे. प्रत्येक भागामध्ये जवळजवळ 20-25 बचत गट आहे. तर मी एक सर्वे करतो आणि त्याच्यामध्ये लवकर त्या महिलांचा बचत गटात आम्ही मेळावा घेतोय. त्याच्यामध्ये महिला बचत गट मेळाव्यामध्ये आपण त्या महिलांचा बचत गटाला शासनाकडून जो निधी प्राप्त होईल, त्यांच्या ज्या वस्तू तयार करतायत त्यांना मार्केट, महिला सक्षमीकरणासाठी काही NGO आपण त्याच्यामध्ये आपण बरेचसे बोलवतोय. तो कार्यक्रम पण लवकरच घेतोय. त्याच्यामध्ये महिलांना तयार केलेल्या वस्तूला एक मार्केट मिळेल. त्या महिला एकत्रित आल्याच्या नंतर त्यांचं आणि माझं म्हणजे कॉन्टॅक्ट करून माझा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचन आणि त्यांच्या म्हणजे काही अडचण म्हणजे एखादा पेपर बी कमी पडला आणि त्यांचं सहकार्यामध्ये साहेबाच्या माध्यमातून आम्ही ते बचत गटांना जास्तीत जास्त निधी आणि त्यांच्या बचत गटाला आपण सहकार्य कसं करता जाईल याकडे आम्ही लक्ष घालणार आहे. तसंच आम्ही म्हणजे आता परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये काय आधार केंद्र नाही. आधार केंद्र तर मग काय होतं, लोकांना बाहेर जावं लागतं. मग तिथं काय होतं, बाहेर केल्या पण कुणी आवाजचा सवा पैसे घ्यायचे. पण आम्ही जी जिल्हाधिकारी कार्यालयाची टीम आहे त्यांना पत्र देऊन आम्ही महिन्याचा दर शनिवारी, महिन्याचा शेवटचा जो शनिवार रविवार असतो त्या 2 दिवस आम्ही माझ्या ऑफिसमध्ये आधार कॅम्प आम्ही हे करतो, आयोजित करतात. त्याच्यामध्ये मग लहान मुलांचं जे आधार कार्ड आहे ते मोफत होतं. आपण तेच तुम्ही बाहेर काढायला गेले तर तिथं 200-300 रुपये असं घेतात. हो. अपडेट करत असलं म्हणजे दुकानदार काय पैसे घेतो त्याचं नसतं, पण आम्ही त्या जे पावतीवर पैसे नाही काही वेळेस आम्ही मोफत म्हणजे पूर्ण मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवसानंतर आम्ही ते पूर्ण मोफत केलं होतं. नक्कीच. आतापर्यंत तुम्ही ज्या अडचणी सोडवण्याचं काम केलं त्यामध्ये कोणती अशी गोष्ट होती की ती सोडवताना तुम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागला? अडचणी उत्तरामध्ये एक भाग आहे अमृत गॅलेक्सी ते अमृत अपार्टमेंट्स. ह्या भागामध्ये 10 वर्ष झालं पाणी येतच नव्हतं. ओके. पाणी येत नव्हतं आणि सातत्यानं त्या महिला यायच्या. मी एक दिवस साहेबांचं पत्र घेतलं आणि त्या भागासाठी
नवीन पाईपलाईन टाकून आपण केलं ते नवीन पाईपलाईन टाकली. त्यांना पाणी आज काही भागाला पाणी कमी येतं पण त्यांना पाणी जास्त येतं. त्यानं सपकाळ पाहिजे म्हणलं सपकाळ तुम्ही माझं ते म्हणे विषय भाऊ तुमचा मग त्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तर टाकलं भाऊ तुमचा सत्कार करायचं त्यांना अभिनंदन ते पूर्ण हे केलं. तुमचा सत्कार म्हणलं सत्कार कसायला मी कोड आहे एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यातून तुम्हाला ते पाणी भेटलं हे माझं भाग्यासमोर माझ्याकडून ते काम झालं. आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावर जी खुशी आली पाणी भेटल्यामुळं एवढंच असं. आज कोणी त्या लाईनीला पाणी पाईपलाईन क्रॉस करून हे करायचा प्रयत्न केला बाबा पाणी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात तर आपण ते नेऊन दिलं. लोक त्या महिला खूप आनंदी आहे. तुम्ही आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला की त्यांच्या कृपेने तुम्हाला सुटाबुटामध्ये तुमचं आयुष्य सुरू आहे. तुम्ही बाबासाहेबांवरून किती प्रभावित आहात? आज दिवसाची सुरुवात आणि घराच्या बाहेर पडायच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो मूळ मंत्र दिला शिका संघटित आणि संघर्ष करा. शिक्षण हे घेतलं आज समाज संघटित झालेला आहे आणि आज संघर्ष आम्ही करतो. संघर्ष हा वार्डाचा विकास करण्यासाठी आज संघर्ष करणार आहोत. नक्कीच. तुमच्या वार्डातील नागरिकांना ज्या समस्या उद्भवतात त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कसं काम करतात? आम्ही उत्तरानगरीमध्ये काय केलेलं आहे उत्तरानगरीमध्ये जवळजवळ 500 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. ग्रुप म्हणजे त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये आपण एक नागरिक समस्या म्हणून व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये नागरिक स्वतःहून ॲड होता. त्यांना लिंक टाळल्या जाते. लिंक टाळल्यानंतर लिंकनंतर जॉईन होता. कोणाच्या काही समस्या असल्या म्हणजे लाईट ड्रेनेज पाणी कचऱ्याची गाडी आली नाही काही समस्या आल्या त्या ग्रुपमध्ये टाकतात. त्या ग्रुपमध्ये आमची टीम त्याच्यामध्ये एक सक्रिय टीम आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये जर कधी माझ्याकडून ते बघण्यात नाही गेलं मॅसेज बघण्यात नाही आला थोडा लेट झाला तर सहकारी माझे त्याच्यामध्ये तो व्हॉट्सअपचा मॅसेज बघतात आणि त्या समस्या साधारण एक 5 ते 6 घंट्यामध्ये समजा मोठा प्रॉब्लेम असतो तर 5 ते 6 घंट्यामध्ये आणि छोटा लाईट जर असेल तर एक कमीत कमी अर्धा तासामध्ये आपण ती लाईट गेलेली लाईट वापस आणते. जास्त क्रिटिकल असेल तर मग आपण लोकांना त्याच्यामध्ये आपण मेसेज देतो बाबा साधारण 2 घंटे मोठा क्वालिटी डीपीचं ट्रान्सफरचं काम चालू ते संपते. पुन्हा पाण्याचं डेली जेव्हा पाणी येतं पाणी पुरवठा होणार असतो होणार नसून त्याचं आपण त्याच्यामध्ये अपडेट कंटिन्यू देत असतो. नक्कीच. आणि जर समजा तुम्ही इथं काम करताय वॉर्डामध्ये 24 तास तुम्ही अवेलेबल असता तुम्हाला जर भविष्यात आता आपण पाहिलं की आगामी महापालिकेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आल्या आहेत. जर जनतेने तुम्हाला संधी दिली त्यांचा एक नगरसेवक होण्याची तर तुम्ही कशा पद्धतीने काम करू इच्छिता? संधी मला कारण की आता एक मी ब्रिगवाडीचं राजकारण मी 2000 मध्ये या ब्रिगवाडीमध्ये राहायला आलो होतो तर तेव्हापासून तर आजपर्यंत बघतो मला या वार्डातल्या प्रत्येक गल्लीतल्या समस्या माहिती आहे. कोणत्या गल्लीमध्ये काय समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये रस्ते पाणी ड्रेनेज काय झालेले काही ठिकाणी रस्ते झालेले पण त्याच्या खाली ड्रेनेज लाईन जुनी झालेली तसं पाण्याची लाईन जुनी झालेली. इथं ब्रिजवाडीमध्ये काम शून्यापासून सुरुवात करणे आहे. पहिले ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन आणि रस्ते हा मूलभूत गरजा पूर्ण करून आणि मुलांना खेळण्यासाठी चांगले गार्डन ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गार्डन त्यांचे बाकडे पुन्हा पेपर मुंबई पुण्याच्या धर्तीवर आपण बघत असा ज्येष्ठ नागरिकांना न्यूजपेपरचा न्यूज कट्टा बनवलेला आहे. तसंच मला ब्रिजवाडी आणि उत्तरनगरी या 2 भागामध्ये बनवायचं ज्येष्ठ नागरिकांसाठी. तसेच युवा मित्रांसाठी जिम आणि ते शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना अभ्यास करण्यासाठी वाचनालय हे वार्डामध्ये मला तयार करायचे. आता आपण पाहतो की नागरिकांना आरोग्याच्या समस्या खूप उद्भवल्या जातात. ठीक आहे. आणि काही आजारांसाठी तर लाखोंची रक्कम मोजावी लागते. त्या नागरिकांसाठी तुम्ही काय करता? त्या नागरिकांसाठी बऱ्याचशा नागरिकांना मी सावे साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण बऱ्याचशा आजार म्हणजे ऑपरेशनसाठी साहेबांचं पत्र घेऊन मुंबईला जाऊ त्या आपण पाठपुरवठा करून नागरिकांना मदत करून दिलेली. त्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या हिशोबाने 5 ते 6 नागरिकांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केलेली आहे जेणेकरून त्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि मोफत ऑपरेशन झालेलं आहे. तसेच काही नागरिकांना आपण नेत्र तपास डोळ्याची जी शस्त्रक्रिया असते
त्याच्यासुद्धा लॉईस हॉस्पिटल या ठिकाणी आपण त्यांची मोफत याच्यात ऑपरेशन केलेले आहे त्याच्यामध्ये. तसंच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस होता. फडणवीस साहेबांना आव्हान केलं होतं, यावेळेस माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करू नका. आणि फडणवीस साहेब कधी वाढदिवस साजरा करतात नाही, पण त्यांना ह्यावेळेस आव्हान केलं होतं. तसंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांना सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं, बाबा तुम्ही ह्यावेळेस फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही तुम्ही धनादेश निधी द्या. तर मी यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 25,000 रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्याकडे सुपूर्द केला. आणि मी स्वतः रक्तदान करून देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या रक्तदानच्या माध्यमातून आणि 25,000चा धनादेश देऊन शुभेच्छा दिल्या. आपण जर पाहिलं की तुमच्या वॉर्डाच्या भागामध्ये मोठमोठे ऑलरेडी नेते तिथे आहेत, जे प्रस्थापित आहेत आणि जे ऑलरेडी खूप वर्षांपासून तिथे काम करतायत. एवढे सगळे आव्हानं तुमच्या समोर असताना तुम्ही त्या ठिकाणी कसे काय टिकून आहात? आव्हान तर काही नाही, ते माझे मार्गदर्शकच आहेत आणि माझं काम करतच राहणार. आव्हानं येतील, आव्हानं जातील, त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व वेळोवेळी राहील आणि प्रत्येक कार्याला सावेसाहेबांची भक्कमपणे साथ असते. सावेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि कोणचंही नेतृत्व एक लहान कार्यकर्त्याला इग्नोर नाही करत. त्या कार्यकर्त्याकडे बघूनच हे करते, बाबा हे काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा ठीक आहे, त्याला संधी भेटते, आपण त्याच्या पाठीमागे उभं राहू, त्या संधीचं सोनं तो करे. आणि सर्वांचे म्हणजे आज तुम्ही बघत असाल, मी माझ्या गावातील सर्व जेवढे आमचे गावातील ज्येष्ठ बंधू आहेत, मार्गदर्शक आहेत, सर्वांचं मी मार्गदर्शन घेऊनच काम करतो आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनात ही जर कधी पक्षाने संधी दिली तर महानगरपालिका निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. नक्कीच. भविष्यात आता तुम्ही नागरिकांसाठी एवढं जीव तोडून काम करतायत, रात्रंदिवस त्यांच्यासाठी उपस्थित असता, कोणीही तुम्हाला फोन केला तिथे तुम्ही हजर असता आणि नागरिकांचाही तुम्ही विश्वास संपादित केलेला आहे, ते तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हीही त्यांच्यावरती प्रेम करतात. जर आता आपण पाहिलं की आगामी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तर तुम्हाला जर नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही काय करू इच्छितात? नागरिकांनी संधी दिली तर मी त्यांचा एक सेवक म्हणून मी त्यांच्या समोर जाईल आणि त्यांच्यासाठी 24/7 उपलब्ध राहणारं एक सर्वसामान्य नगरसेवक राहील. कारण की ही संधी एक निर्माण झालेली. मी कधी भविष्यात हा विचार केला नव्हता. हा भारतीय जनता पक्षाचा एका जबाबदार पदाधिकारी म्हणून मी कार्य करेल. हा पक्ष सरचिटणीस हा एक खूप मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. पण ही संधी चालवून जनतेने मला त्यांची सेवा करायची संधी दिली तर मी एक खूप म्हणजे एक तळागाळातून एक सर्वसामान्य कुटुंबातून मोठा फॅमिली बॅकग्राऊंड नसलेला म्हणजे वडिलांचा असं काही बऱ्याचशा जणांचं काय होतं, वडील राजकारणात असतात, भाऊ राजकारणात असतो, ते असते. पण प्रस्ताव पण ते पाठीमागं काय नसताना इथं असताना पक्षाचं ब्रिजवाडीमध्ये राहिलं. आज आम्ही मागच्या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक शेकडो कार्यकर्त्याचा प्रवेश सोहळा हे केला. त्याला महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब हे होते, शहराध्यक्ष किशोरजी सुतोळे होते, बरेच शहराचे मान्यवर नेते होते. जेव्हा मी 2013ला भारतीय जनता पार्टीची शाखा ओपन केली होती त्यानंतर आज म्हणजे मी कुणाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आज बऱ्याचशा सहकार्यानं माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करत आहे. नक्कीच. आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप मोठा आहे, जागतिक पातळीवरती त्याचं नाव आहे. तर आणि तुम्ही एक तरुण कार्यकर्ते आहात, तुम्हाला भाजपामध्ये तुमचं भविष्य कसं दिसतं? भाजपामध्ये भविष्य म्हणलं तर हा पक्ष असा आहे, हा कधी तुम्हाला मोठं करी, फक्त याच्यामध्ये तुम्हाला संयम ठेवा लागतो, याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो, पक्षासाठी कार्य करायला लागतो. हे आज विचार करतो, आज बी आपल्याला संधी नाही दिली ना, ठीक आहे, आपण पक्षाचं कार्य करायचं आहे, अजून आपल्यासाठी पुढं
खूप काही अजून 5 वर्षामध्ये आपल्याला शिकायला भेटेल काही पक्षाकडून. आपण शिकून पुढच्या याच्यामध्ये अजून मोठ्या नव्या जोमाने आपण कार्य करू. आणि नाही जर संधी भेटली तर एक कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार. तुम्ही ज्या भागातून येता म्हणजे ब्रिजवाडी, नारेगाव, उत्तरानगरी, मिसरवाडी या सगळ्या भागांमध्ये आपण पाहिलं तर मुस्लिमांची संख्या पण खूप जास्त आहे आणि राजकारणात तसं मुस्लिम जनतेचं भाजपाला मतदान पडणं हे फारच दुर्मिळ आहे. मग तुम्ही त्यांचा विश्वास कसा संपादित करणार आहेत? हे बघा, हे स्थानिक पातळीची निवडणूक आहे. स्थानिक पातळीची निवडणूक आहे आणि लोकांना असं नाही, मुस्लिम लोकांना सुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे. आज बऱ्याचशा तुम्ही बघू शकता सर्व शासकीय योजनेचा जे लाभ आहे मुस्लिम महिला, मुस्लिम समाज घेतोय. त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि मुस्लिम समाज हा खूप आहे. आणि हे स्थानिक पातळीची निवडणूक असल्याच्या नंतर काम करणारा व्यक्ती आणि त्या कशामधून तो म्हणजे कोणत्या परिस्थितीमधून तो आज या प्रतिनिधित्व करतोय त्या ठिकाणी. आता एक तुम्ही तो विषय काढला त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो. आमच्या बेळगावमध्ये एक भाग आहे म्हणजे दर्गा आहे. तिथे 1 जानेवारीला मोठा उरूस निघाला म्हणजे जवळजवळ एक साधारण 25-26 वर्ष झाले तो कंटिन्यू तो उरूस निघतो. त्या गल्लीमध्ये जाण्यासाठी ना खूप रस्ता कठीण होता आणि मध्ये काय उरूस म्हणजे ते संदल निघत असतं. ते संदल जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नव्हता आणि तो रस्ता काम करताना इतका अडचणी निर्माण झाल्या कारण त्या ठिकाणी जी सिमेंटची गाडी येते रस्ता करण्यासाठी ती गाडी जाण्यासाठी रस्ता एक छोटी गल्ली होती आणि दुसरी गोष्ट अशी होती आपण गाड्यामध्ये मटेरियल टाकून पुढे घेऊन जाऊ तर ते मटेरियल जाम होण्याचं खूप चान्स होते म्हणजे काम करणं शक्य होतं. पण त्या ठिकाणी मी म्हणलो नाही, ह्या रस्ता आपल्याला करायचाच आहे कारण की 1 तारखेला संडेला त्याच्या आधी मला त्यांना तो रस्ता करून द्यायचा आहे. तर मग आम्ही टेकमध्ये एक त्या ठेकेदाराला सांगितलं तर शक्य तुम्ही मला काहीतरी करा. तर त्यांना काय केलं, आपण आता बरेचसे ठिकाणी 7-8 मजल्यावर स्लॅब भरायचा असेल तर ते पायपिंग करून ते हे करतात, स्लॅब भरतात. ती मशीन मध्ये पूर्ण गल्लीमध्ये आम्ही ते पायपिंग केली. एक एक्स्ट्रा मशीन मध्ये त्याला जवळ 1 लाख रुपये एक्स्ट्रा लागले त्या ठेकेदाराला त्याच्यामध्ये काही पैसे उरले नाही. पण म्हणजे ते करायचं ना विशाल तुम्ही म्हणतायत ना करायचंय तर का पण ती मशीन लावून तो रस्ता पूर्ण चांगला आला आणि व्यवस्थित त्या रस्ता गुळगुळीत झाला म्हणजे त्या दर्ग्याकडे जाण्यासाठी लोकांना चांगला एक रस्ता निर्माण झालेला आहे. म्हणजे असं मुस्लिम समाजासाठी पण आपलं योगदान आहे. आणि मी सांगू इच्छितो माझ्याकडे जेव्हा मी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणं चालू होतं सर्वात जास्त मुस्लिम महिलांचे मी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले. आज बी सध्या माझ्याकडे रोज 10 ते 15 मुस्लिम महिला लाडक्या बहिणीसाठी KYC करण्यासाठी ऑफिसमध्ये कंटिन्यू येत असतात. तसं तुम्हाला सांगितलं जे आपण दर महिन्याला आरोग्याचा कॅम्प लागत असतो प्रत्येक मुस्लिम महिला आपल्याकडे येत असतात आणि असं कधी त्यांना पण कधी वाटत नाही. फक्त आपण म्हणतो त्यांचं मत कन्वर्ट होत नाही. आपल्याला त्यांच्या मनामध्ये बसायला लागेल. नक्कीच त्यांचा बी फायदा महानगरपालिकेमध्ये त्या माणूस बघून करते कारण की एक त्यांचा वेगळा विषय असतो पण ते ह्यावेळेस ते बघणार नाही पक्ष माणूस बघून ते मतदान करते. तुम्हाला त्यांची खात्री आहे? खात्री आहे नक्कीच. तेवढा तुम्ही विश्वास संपादित केलेला आहे. तर आता मुलाखतीच्या आपण शेवटाला येतो. तर संपण्यापूर्वी मी काही नेत्यांची नावं घेईल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही सांगा, एका वाक्यात सांगा. वेळ घेऊन बोला आणि जे वाटतं ते तुम्ही बोला, ठीक आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कुशल संघटन, विकसित भारत, भारताला आत्मनिर्भर करणारे नेतृत्व. अमित शहा. चाणक्य. देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचा लाडका भाऊ. अजित पवार. कार्यकर्त्यांना तडफड आणि रोखठोक बोलणारं नेतृत्व. एकनाथ शिंदे. अनाथाचा नाथ एकनाथ. वा. शरद पवार. त्यांचं राजकारणात नाही कळत आजपर्यंत मोठ्या नेत्यांना कारण तर मला काय कळलंय. पंकजा मुंडे. वडिलांचा राजकीय वारसा सक्षमपणे पुढे घेऊन चाललेला आहेत. संदीपान भुमरे. एक ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत आणि आज खासदार आहेत. एक त्यांचं नेतृत्व एक चांगलं आहे, रोखठोक बोलणारे. संजय केणेकर. कार्यकर्त्यांना हवा असलेला नेता, कार्यकर्त्यासाठी नेता सुनील केणेकर.
राजू शिंदे. एक समाजातून मोठा झालेला नेता, कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा नेता. अतुल सावे. प्रामाणिक काम, विकासावर ठाम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आजच्या घडीपर्यंत कधी फोन केला असा 24/7 अवेलेबल असलेला सर्वसामान्याचं आमचं सर्वांचं मार्गदर्शन नेतृत्व अतुलजी सावे सर. आणि स्वतः विशाल खंडागळे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक छोटासा कार्यकर्ता. नक्कीच. तुम्हाला भविष्यात तुम्ही जे काही काम करतायत ते असंच काम करत राहा, सर्वसामान्यांच्या मदतीला उभे राहा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अॅडव्होटेज स्टुडिओच्या टीमकडून आणि अभिजात महाराष्ट्राच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.